नमस्कार मित्रांनो, स्वर्णिक गणित शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं, कन्सेप्ट क्लिअर केले होते, बरोबर आहे। तर आता आपण या व्हिडिओमध्ये सराव संच 1.1 जसं मी सांगितलं तसं आपण काय करणार आहोत, सुरू करणार आहोत। तर फक्त 5 गणित आहेत, लक्ष द्यायचे, सोपी आहेत। बघूयात आपण सोप्या पद्धतीने आपल्याला कसं सॉल्व्ह करायचे। तर पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे। एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे। तर या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा। तर माहिती आहेत ना, आपण ते कन्सेप्ट केलेले, आपण नियम पाहिलेले, 3 नियम पाहिले होते आपण, बरोबर आहे। मग त्यातनं आता आपण पाहणार आहोत, इथे आपण पहिला नियम त्याच्यामध्ये अप्लाय होणार आहे। तर चला मग आता इथे घेऊया रीतमध्ये काय करायचं, आपल्याकडे एक त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण दिलेला आहे। म्हणजे आपल्याला इथे एवढं कळलेलं आहे की आपल्या या गणितामध्ये 2 त्रिकोण आहेत। तर आपण इथे घेऊया, समजा ते त्रिकोण बघा असं ट्रायंगल 1 लिहायचं, ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 2 आहेत। ठीक आहे, आपण काय केलं, ते 2 त्रिकोण कन्सिडर केले। तर काय त्याला आपण काय म्हणूया, त्रिकोण 1 आणि त्रिकोण 2 म्हणूया। आता काय करायचं, ह्यांची आणि मग तसेच त्यांचा पाया म्हणजे काय, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात बेस, म्हणून त्याला आपण म्हणणार B1 आणि B2 आणि त्यांची उंची म्हणजे काय, इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतात उंचीला, हाईट, म्हणून त्याला आपण लिहूया H1 आणि H2। तर हे सगळं काय केलं, आपण लिहून टाकलं। B1 काय आहे, B2 काय आहे, H1 काय आणि H2 काय आहे। आता इथे पाया 9 उंची म्हणजे हे झालं आपलं पाया म्हणजे बेस, हे B1 हा आपला H1, हा आपला इथे B2, हे झालं आपलं H2। त्याच किमती आता इथे लिहूया आपण। देअरफॉर काय आहे, B1 बरोबर 9, H1 बरोबर 5, B2 बरोबर किती दिलेलं आहे 10 आणि H2 उंची बरोबर किती आहे 6। आता इथे बघा, इथे उंची आणि पाया काहीच समान मिळत नाही, इथे समान उंची आहे आणि नाहीच इथे समान पाया सुद्धा आहे। मग अशा वेळी आपलं पहिला नियम इथे लागू होतो। तो पहिला नियम कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हा झाला आपला पहिला नियम। हे आपल्याला इकडे लिहून घ्यायचं आहे। कसं आहे, हे एवढं लिहिण्याकरिता वेळ गेला नाही पाहिजे, म्हणून मी हा नियम काय पहिलाच क्रॉप करून घेतलेला आहे। तर नियम काय आहे, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तर एवढे असते। झालं आपलं उत्तर, त्रिकोण 1 चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण 2 चे क्षेत्रफळ बरोबर इथे येणार B1 गुणिले H1 आणि इथे लिहायचं B2 गुणिले H2 आणि या सगळ्या किमती आपल्याला माहिती आहेत। तर B1 किती आहे आपल्याकडे 9 गुणिले 5 आणि B2 इंटू H2 10 गुणिले 6। आता कॅन्सलेशन करा, 5 एके 5 दुणे 3 दुणे 6 3 त्रिक 9। तो उत्तर आलं 3 एके 3 आणि 2 दुणे 4, सो 3/4 आपलं हे काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिलं उत्तर आलेलं आहे। आता आपण जाऊया आजच्या दुसऱ्या गणिताकडे। आता बघा, इथे पहिल्या गणितामध्ये काय होतं, इथे आपल्याला आकृतीच दिली नव्हती, बरोबर आहे। आता या गणितामध्ये तुम्ही पाहतील तर आपल्याकडे ही आकृती दिसते। आता हा एक पहिला त्रिकोण आहे आपल्याकडे, हा पहिला त्रिकोण आहे, हा दुसरा त्रिकोण आहे। आता पहिल्या आणि दुसऱ्या त्रिकोणामध्ये बघा काहीतरी समान आहे का, तर तुम्ही म्हणतील हो, आम्हाला इथे ही जी AB आहे हे समान दिसत आहे। तर आता AB ला आपण काय कन्सिडर करूया की AB हा आपला काय आहे, समान पाया आहे। आता समान पाया असेल तर त्याची किंमत जी असणार त्याच्या उंची बरोबर असणार। मग आता इथे हे पाहायचं आपल्याला, बघा AD दिलंय 8, तर AD दिलंय 8 आणि तसेच BC किती आहे 4, BC आहे 4। म्हणजे आपल्याला उंची दिलेली आहे
आणि आपल्याला इथे आकृतीमध्ये काय घडते की पाया काय आहे त्याचा समान आहे. झालं उत्तर. आता आपण इथे काय लिहिणार आहोत, ह्याचं एक उत्तर काढायला सांगितलं. चला लिहूया आपण रीतमध्ये आपण लिहूया त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ छेद त्रिकोण एडीबीचे क्षेत्रफळ बरोबर. आता इथे काय आहे, पाया समान आहे म्हणून इथे आपण लिहायचं बीसी छेद एडी, बीसी छेद एडी. आणि इथे कारण लिहावं लागेल समान पाया. बस काय लिहायचं, समान पाया. पाया समान असल्यामुळे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्याच्या उंचीच्या गुणोत्तरामध्ये येणार. मग आता बीसीची किंमत किती दिलेली आहे आपल्याला 4, तिथे 4 लिहूया. एडीची किंमत आहे 8, 4 एके 4, 4 दोने 8. फायनली त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ छेद त्रिकोण एडीबीचे क्षेत्रफळ बरोबर 1/2. हे झालं तुमचं फायनल आन्सर. तर याच प्रकारे आपण काय केलेलं आहे, आजचं दुसरं गणित सुद्धा सोडवलेलं आहे. लक्ष द्यायचं, फक्त आकृतीकडे पाहायचं, फाइंड आउट करायचं समान उंची आहे की समान पाया आहे. त्या बोलताना त्या अनुषंगाने आपण काय करायचं, डिसाईड करायचं, निर्णय घ्यायचा आता आपल्याला काय करायचं ते. तर आता पुढे जाऊया तिसरं गणित. आता या गणितमध्ये पण बघा काय सांगितलेलं आहे, शेजारील आकृतीमध्ये रेख पी एस लंब क्यू आर. हा जो पी एस आहे हा लंब आहे क्यू आरला. ठीक आहे, हा क्यू आर म्हणजे क्यू आर सांगितलं बघा, म्हणजे हा त्रिकोण बघायचा आहे पी क्यू आर. क्यूटी लंब पी आर, हा जो क्यूटी आहे हा पी आरला लंब आहे. आता आपल्याला जर सांगितलंय जर आर क्यू बरोबर 6 आहे, जर आर क्यू कुठे आहे बघा, हा आर क्यू बरोबर 6 आहे. ठीक आहे, पुढे काय दिलंय, पी एस बरोबर 6. ही पी एसची किंमत झाली 6. पुढे पी आर बरोबर 12, पी आर बरोबर 12, हा झाला इथे पी आर बरोबर 12. आता आपल्याला काय सांगितलं त्या लोकांनी, क्यूटी काढा. तर आपल्याला हा जो क्यूटी आहे, हा जो आपल्याजवळ क्यूटी आहे, इथे मी एक प्रश्नचिन्ह तयार करतो. हा क्यूटी आपल्याला काढायचा आहे. आता इथे लक्ष काय द्यायचं, हा त्रिकोण पी क्यू आर लक्ष द्यायचं, त्रिकोण पी क्यू आर. आता इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र माहिती पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, काय असेल सांगा बरं. 1/2 म्हणजे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट. हा झाला आपला त्रिकोणाचा काय क्षेत्रफळाचं सूत्र. तर आता आपण काय करणार आहोत, हे सूत्र इथे अप्लाय करणार आहोत. आणि आता आपण काय करूया, पुढे गणित करूया. तर चला रीत लक्षात घ्यायचं. हां, आपण काय करूया, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर म्हणजेच त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ बरोबर, सूत्र काय आहे आपलं, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हे झालं आपलं सूत्र. आता इथे किमती मांडूया. 1/2 गुणिले पाया किती आहे विद्यार्थी मित्रांनो, आता ह्याला पाया धरूया, क्यू आरला पाया धरूया आणि पी एसला उंची. मग इथे लिहूया क्यू आर गुणिले पी एस. आता इथे ह्यांच्या किमती टाकूया. आपल्याला किमती दिलेल्या आहेत, मग त्या किमती आपण भरूया. तर क्यू आरच्या ठिकाणी लिहायचं आपण 6 आणि पी एसच्या ठिकाणी भरूया आपण इथे 6. बघा ह्याची पण किंमत 6च आहे. आणि इथे लिहूया आपण दिलेल्या किमती भरून, आता इथे बे के बे त्रिक 6 आणि 6 त्रिक झाले 18. तर आता आपल्याकडे इथे 18 ह्याचे काय झालेलं आहे, किंमत आलेलं आहे. आता आपण ह्याला स्क्वेअर युनिट्स लिहू शकतात, म्हणजे वर्ग एक, कारण की आपल्याकडे बघा इकडे सेंटीमीटर मीटर काहीच दिलेलं मिळत नाही. तर आता आपण काय करायचं आहे, पुन्हा इथे लक्ष द्यायचं. बघा ऑलमोस्ट आपलं गणित झालेलं आहे. एक स्टेपवरती आता फक्त लक्ष द्यायचं आहे. ज्या प्रकारे आता त्रिकोण पी क्यू आरचं आपण काय केलं, क्षेत्रफळ काढलं, तसंच पुन्हा लिहायचं आहे त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ. का दोनदा काढू शकतात बघा. आता आपण ही उंची गृहीत धरली आणि हा पाया गृहीत धरला. आता आपण ही उंची गृहीत धरायची आणि हा पाया घ्यायचा, म्हणजे पी आर गुणिले, पुन्हा पहिला सूत्र लिहूया,
1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर आता या पद्धतीमध्ये ही क्यूटी झाली तुमची उंची आणि पी आर झाला पाया. म्हणजे पी आर गुणिले किती झालं क्यूटी. उंची किती आहे क्यूटी. तर चला फटाफट आता किमती भरूया. पी आरची किंमत आहे आपल्याकडे 12 आणि क्यूटीची किंमत आहे आपल्याकडे काहीच नाही. तर आपल्याला क्यूटी काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे, शोधायचं होतं. आपल्याला सांगितलं त्याची किंमत काढा. पण आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण पीक्यूआरचे क्षेत्रफळ आपण 18 काढलेत. मग ती 18 किंमत इथे मांडूया अशी. आता आपल्याकडे काय झाले बेके बे बेसक 12 म्हणजे आपल्याकडे आता इथे राहिलं 18 बरोबर 6 गुणिले क्यूटी. आणि आता पुढच्या पायरीमध्ये हे 6 जे आहेत ते भाग करणार. तर 18/6 बरोबर क्यूटी. 6 एके 6 6 त्रिक 18 क्यूटी बरोबर 3. तर या प्रकारे आपण काय केलं क्यूटीची पण किंमत काढलेली आहे. आणि इथे आपलं आजचं आपण काय केलेलं आहे तिसरं गणित संपवलेलं आहे. आहेत की नाही सोपं. फक्त लक्ष देत राहा. आता हे गणित फार महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे तर इथे आपण एक चौथा नियम लागतो. आणि चौथा नियम आपण आपल्या त्या व्हिडिओमध्ये केला नव्हता. का केला नव्हता कारण की तुम्हाला याच गणिताबरोबर तुम्हाला समजवायचं होता. आपण काय शिकलोत. पहिला नियम होता की जिथे पाया पण समान नसतो आणि उंची पण समान नसते. ठीक आहे. दुसरा नियम होता पाया समान आहे तो उंचीच्या गुणोत्तरामध्ये त्याचं उत्तर येणार. उंची समान असेल तर हा तिसरा नियम पायाच्या गुणोत्तरमध्ये. पण ज्या वेळेस पाया पण समान आहे आणि उंची पण समान आहे मग अशा वेळेस त्या दोन्ही त्रिकोणांचं क्षेत्रफळ सेम असतं. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे आता इथे तुम्ही बघा आपल्याला काय दिलं ABC आणि BCD या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं ABC. तर आता इथे हा ABC पाहूया आपण. हा बघा हा AB आणि हा C. ह्याला मी लाल त्रिकोणाने हे दिलेलं आहे. ह्याला मी काय केलेलं आहे लाल त्रिकोण दिलेला आहे. आता कोणता कलर घेऊया दुसरा ह्याला जो सोयीस्कर दिसेल असं चला पिवळा घेऊया. दुसरा कोणता त्रिकोण आहे BCD. मग आता इथे आपण BCDला हा मी पिवळा रंग देतो. या BCDला दिला मी पिवळा रंग. बस आता हे दोन त्रिकोण पाहायचे आहेत तुम्हाला. एक लाल रंगाचा त्रिकोण आणि एक पिवळ्या रंगाचा त्रिकोण पाहायचा आहे. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर बघा या दोन्ही त्रिकोणांमध्ये ना हा BC जो आहे हा समान पाया झाला. BC काय झाला विद्यार्थी मित्रांनो समान पाया झाला. आता समान पाया झाला पण आता इथे पुन्हा ही किंमत बघा काय दिलेली आहे AD समांतर BC. AD काय आहे BCला काय आहे समांतर आहे. आता AD आणि BC समांतर आहे म्हणजे इथे एक नियम येतो मित्रांनो. दोन समांतर मध्ये जो अंतर असतो दोन समांतर रेषांमध्ये जो अंतर असतो तो नेहमी सेमच भेटणार तुम्हाला. म्हणजे त्याची उंची दोन समांतर रेषांमधील अंतराला आपण इथे म्हणतात उंची. म्हणजे या दोन्ही त्रिकोणांसाठी उंची तर समान आहेच बघा ती वेगळी बनवलेली मिळत नाही. हां पण ह्याच्यात तुम्ही APला उंची कन्सिडर करू शकतात बरोबर आहे. तर इकडे आपल्याला काय दिलेलं आहे उंची पण समान आहे आणि पाया आपल्याला BC समान दिसलेला आहे. म्हणजेच काय होणार आहे तर बघा आता इथे घेतो मी रीतमध्ये आपण सगळ्यात पहिला लिहूया AD समांतर BC. आणि बघा हे लंब दिलेलं आहे इथे बरोबर आहे. AP लंब BC दिला आहे की नाही इथे. म्हणजे ही जी AP जी उंची आहे ही दोन्ही त्रिकोणांसाठी आहे. म्हणजे याची उंची तर समान आहेच आणि याचा पाया पण समान आहे. मग आता इथे लिहूया आपण त्रिकोण ABC आणि त्रिकोण BCD यामध्ये पाया कंसात लिहायचा BC आणि उंची काय आहे आपल्याकडे AP कंसात लिहितो मी AP हे समान आहेत. आणि ज्या वेळेस असं उत्तर येते जेव्हा पाया पण समान असतो आणि उंची पण समान असते तेव्हा त्याचं गुणोत्तर 1/1 म्हणून लिहिणार आपण. म्हणजे आता इथे उत्तर येणार याचं त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ छेद त्रिकोण BCD चे क्षेत्रफळ
बरोबर 1/1, 1/1. आता यांना आपण काय म्हणतात अपूर्णांक. मग आता फायनली या पद्धतीमध्ये ह्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला, फायनली आपल्याला या पद्धतीमध्ये उत्तर लिहायचे. म्हणून आपण लिहायचं आता त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ अपूर्णांक त्रिकोण बीसीडी बरोबर 1/1. ह्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात 1:1. आता इकडे आपलं हे गणित झालेलं आहे नंबर 4. आता आजच्या शेवटच्या गणिताकडे वळूया. आणि हे असं गणित आपण केलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. आणि ते कोणतं होतं, सोडवलेलं उदाहरण, शेवटचं सोडवलेलं उदाहरण. अशीच आपल्याला 4 किमती काढायच्या होत्या. तर आता आपण इथे पाहूया. सगळ्यात पहिला दिलेला आहे ते घेतो मी इथे. चला सुरू करूया रीत. आणि रीतमध्ये आपलं पहिलं त्रिकोण PQB, त्रिकोण PQBचे क्षेत्रफळ छेद PBC. PBC. आता लक्ष द्या काय दिलाय PQB. हा झाला PQB. बघा हा झाला आपला PQB. दुसरं काय आहे आपल्याकडे आता PBC. PBC. हा झाला इथून PB. आणि जाऊया आपण C परत. आता PBC. तर विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही त्रिकोणांकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. कोणते त्रिकोण आहेत, एक आहे लाल रंगाचा, एक आहे निळ्या रंगाचा. आता या दोघांमध्ये काय समान दिसत आहे, मला ही PQ उंची समान दिसत आहे. तुम्हाला दिसते की नाही दिसत. इथे काय आहे आपल्याला PQ उंची समान आहे. आणि समान उंची असेल तर त्याचं गुणोत्तर कसलं असणार, पायांवरती अवलंबून असणार. म्हणजे इथे ह्याचा पाया काय आहे, लाल त्रिकोणाचा पाया काय आहे, लाल त्रिकोणाचा पाया आहे BQ. आणि निळ्या त्रिकोणाचा पाया आहे BC. आता इथे काय लिहायचं आपण, समान उंचीचे त्रिकोण. समान उंचीचे त्रिकोण किंवा फक्त समान उंची लिहिले तरी सफिशियंट आहे, तेवढं पुरेसं आहे. हे झालं पहिलं. आता आपण दुसरं पाहूया. दुसऱ्यासाठी काय आहे PBC. PBC हा निळा त्रिकोण आणि ABC हा मोठा त्रिकोण. आता पुन्हा वाचतो मी PBC आणि ABC मध्ये जर तुम्ही लक्ष द्याल तर दोघांमध्ये BC आलेला आहे. आणि हा BC काय आहे तर BC हा त्याचा पाया आहे. आता हा BC जर पाया असेल तर ह्यांचं गुणोत्तर कसं असणार, उंचीच्या बरोबर येणार आहे. मग आता इथे आपण लिहूया त्रिकोण ABC, त्रिकोण PBC छेद त्रिकोण ABC बरोबर. तर चला PBC मध्ये उंची आहे PQ आणि ABC मध्ये उंची आहे AD. ती झाली AD. पुन्हा इथे काय लिहायचं आता, समान पाया असलेले त्रिकोण. समान पाया एवढंच लिहितो मी तरी चालेल, समान नाही तर लिहा. चला समान पाया असलेले त्रिकोण. हे झालं इकडे आपलं दुसरं गणित. वळूया आता पुढच्या गणिताकडे. पुढच्या गणितामध्ये आपल्याला हे पाहायचं आहे काय दिलेलं आहे, ABC आणि ADC. हा झाला ABC आणि ADC. बघा ABC म्हणजे मोठा त्रिकोण. आता मी हे रंग काढून टाकतो म्हणजे कन्फ्युजन नको. काय दिलंय ABC. ABC म्हणजे हा A, हा B, हा C. म्हणजे आपण मोठा त्रिकोण पाहत आहोत. ओके. दुसरं काय आपल्याकडे ADC. ADC म्हणजे मला या दोन्ही त्रिकोणांमध्ये ना ही उंची समान दिसत आहे की दोघांमध्ये उंची काय आहे, समान आहे. म्हणजेच आपलं जे उत्तर येणार आहे ते ह्याचा जो पाया आहे तो DC आणि ABCचा जो पाया आहे BC. म्हणजे या प्रकारे आपलं उत्तर येणार आहे. तर आता पाहूया पुढे. जे तिसरं दिलेलं आहे ते लिहून घेतो मी इथे. कोणते त्रिकोण आहेत, त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ छेद त्रिकोण कोणता आहे ADCचे क्षेत्रफळ बरोबर BC छेद DC. BC छेद DC. रिझन काय लिहायचं, समान उंचीचे त्रिकोण. इथे आपण रिझन काय लिहिणार त्याला, समान उंचीचे त्रिकोण. हे झालं आपलं कारण, त्याला समान उंचीचे त्रिकोण. फायनली आता एक चौथं राहिलेलं आहे. तर चौथ्यामध्ये आपण घेऊया त्रिकोण ADCचे क्षेत्रफळ.
त्रिकोण ADC चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQC चे क्षेत्रफळ बरोबर काय उत्तर येणार? तर पहिला त्रिकोण पाहूया. ADC कुठे? हा ADC पहिला आपण आता काढून टाकूया कारण की मागच्या गणिताचं होतं. पुन्हा आपण इथे काय करूया? ADC हा झाला ADC आणि दुसरा कोणता आहे? PQC हा झाला PQC ला आपण हिरवा रंग घेऊया. PQC आता इथे बघू, ही ह्याची उंची झाली PQ, ह्याची उंची झाली AD, QC झाला हिरव्या त्रिकोणाचा पाया आणि DC झाला लाल त्रिकोणाचा पाया. म्हणजे इथे उंची पण समान मिळत नाही, पायाही समान मिळत नाही. म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे? तर आपल्याला इथे आता कोणता नियम? पहिला नियम आजच्या गणितामधले जे हा नियम आपण दिला होता हा तिकडे आपल्याला गृहीत घ्यावा लागेल. तर मी आता ह्याला त्याच्यासाठी घेतो क्या हा मी कारण घेतलं इकडे. हे पाठांतर करून ठेवा. हे प्रत्येक गणितामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे? लिहावं लागणार आहे. तर इथे आपण या त्रिकोणामध्ये आपण लिहिणार आहोत त्रिकोण ADC छेद त्रिकोण PQC बरोबर ह्याचं उत्तर येणार आहे आपल्याला पाया गुणिले उंची, DC गुणिले उंची किती आहे? तर AD आणि इथे पाया गुणिले उंची म्हणजेच QC गुणिले PQ. आता इथे ह्यांची किमती आहेत का आपल्याकडे? नाही मिळत. म्हणजे हे गणित इथे संपलेलं आहे आणि या चौथ्यासाठी हे तुम्हाला कारण म्हणून लिहावं लागेल. म्हणून या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सराव संच 1.1 होता. हा टोटल 4 गोष्टींवरती अवलंबून होता. 2 त्रिकोणांमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? पाया समान आहे का उंची समान आहे? जर पाया आणि उंची समान नसेल तर हा पहिला नियम लागतो की त्यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे मिळणार तुम्हाला. दुसरं, पाया समान असेल तर उंचीचे गुणोत्तरामध्ये उत्तर, उंची समान असेल तर पायांचं गुणोत्तरामध्ये उत्तर येणार. आणि फायनली शेवटचा चौथा नियम जो आपण आजच्या चौथ्या गणितांमध्ये शिकला, जर पाया आणि उंची समान असेल तर दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ काय असते? समान असते. तर या ठिकाणी आपण आपला सराव संच पहिला संपवलेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि त्यामध्ये आपण सराव संच 1.2 करूया आणि काय म्हणतात प्रमेयसुद्धा करूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर.